दिल्ली स्फोटावेळी I-20 चालवणारा डॉक्टर उमरच होता, यावर शिक्कामोर्तब. डॉक्टर उमरच्या कुटुंबियांच्या DNA वरून पडताळणी. स्फोटात ठार झाल्याचीही पुष्टी. दहशतवादी मुझम्मिलच्या घरातून डायरी आणि नोटबुक पोलिसांकडून जप्त. दहशतवादी कटाची अनेक दिवसांपासून आखणी सुरू होती. डायरीतून माहिती समोर, तर डायरीमध्ये 8 ते 12 नोव्हेंबरपर्यंतच्या प्लॅनिंगचाही उल्लेख. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासातली मोठी अपडेट समोर. 8 संशयित दहशतवाद्यांनी 4 शहरात स्फोटाचा कट आखला होता. 8ही दहशतवाद्यांचे नेटवर्क आणि कारवायांचा वेगानं तपास सुरू. राज्यात 7 महिन्यात 4,09,046 मतदारांची नावं वगळली, तर 7 महिन्यात 18,80,553 नव्या मतदारांची नोंद. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अद्ययावत मतदार यादी संकेतस्थळावर. अजित पवारांनी राजीनामा द्यावा. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी निष्पक्ष चौकशी कशी होणार? अंजली दमानियांचा सवाल. तर माझ्या सत्सद बुद्धीला स्मरून निर्णय घेईन, अजित पवारांचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर. बहुचर्चित रामकाल पथासह विविध विकास कामांचं भूमिपूजन. प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शनासह परिसराची पाहणी. एकनाथ शिंदेंनी मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरणार. काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची आजही बैठक. कालच्या बैठकीत वंचितसोबत आघाडी करण्यासंदर्भातील प्रस्ताव. आज मनसेसोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडणार का, याकडे लक्ष. हिंगोली नगरपालिका निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू. भाजपचे आमदार आणि नगराध्यक्ष जुगार खेळतात. आमदार संतोष बांगर यांचा आरोप. तर शिंदे गटाच्या लोकांनी 3 कोटींच्या बनावट नोटा आणल्या, भाजपचं प्रत्युत्तर. संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काय केलं? खंडपीठाचा सरकारला सवाल. जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना खटल्यात प्रतिवादी केलं. नेवासा ते अहिल्यानगर दरम्यान 45 मिनिटांच्या प्रवासाला 3 तास लागतात. अहिल्यानगरच्या खारेकर्जुने गावात बिबट्यानं 5 वर्षीय मुलीला संध्याकाळी उचलून नेल्याची घटना. वनविभाग आणि पोलीस ग्रामस्थांकडून शोध सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.